तर मंडळी, अशा रानभाज्या जर तुम्हाला मिळत असतील ना, तर आवर्जून आणून त्या बनवून खा. कारण की याआधीसुद्धा मी बऱ्याच रानभाज्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आजसुद्धा मी अशीच एक छान मस्त अशा रानभाजीचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. मस्त गावरान पद्धतीची, आजीच्या पद्धतीची ही भाजी आज मी बनवणार आहे. खूप छान लागते खाण्यासाठी आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर मंडळी, त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला समोर स्क्रीनवर दिलेलंच आहे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. तर त्यासाठी बघा, मी ह्या शेंदड्या घेतल्या आहे किंवा याला शेरण्या देखील म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात एक कमेंट करून मला नक्की कळवा. तर याला आपल्याला उभ्या किंवा आडव्या साईजमध्ये कापून घ्यायचा. जास्त बारीक कापायच्या नाही. 2 किंवा 4 भाग करायचे. कारण की याची बी आपल्याला नंतर काढून घ्यायची. संपूर्ण बी थोडी याची पक्की असते, ती शिजत नाही लवकर. आता या कापून मी एका बाउलमध्ये पाणी घेतले, त्यामध्ये टाकायच्या. त्यात अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. कारण की यामुळे काय होतं, याचा थोडासा कडवटपणा सालीला असतो तो निघून जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला एका शेंदडीचे 2 किंवा 4 भाग करून सगळे मी अशा कापून घेतल्यात. आता याचं बी जरा पक्कं असतं, ते लवकर शिजत नाही. त्यामुळे याचं बी मी असं छान जसं लिंबू पिळतो तसं पिळून काढायचं. सगळं बी आपोआप निघून जातं. तर शेंदडींचा असा वेल असतो. एखाद्या ठिकाणी जर त्याचं पिकलेलं बी पडलं एखाद्या शेंदडीचं, तर ते उगून येतं. त्याला असं लावायची गरज पडत नाही आणि त्याला अशा छान छोट्या छान शेंदड्या येतात. आणि जास्त मोठ्या झालेल्या असतील तर त्या थोड्याशा कडू लागतात खाण्यासाठी. पण अशा थोड्या कवळ्या असल्या ना, तर खायलाही खूप छान लागतात आणि शिजायला तर अजिबात वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने बघा, मी सगळं बी याचं काढून घेतले. आता एखाद्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, परत एखाद्या 2 पाण्याने धुवून घ्यायचं. अशा पद्धतीने बघा, मी सगळं बी काढून घेतले. राहिलं तरी ते शिजल्यानंतर निघून जातं. एकदा पाण्याने परत मी ह्या शेंदड्या स्वच्छ धुवून घेतल्यात. आता कुकरमध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्यायचं. त्यामध्ये ह्या शेंदड्या टाकायच्या आणि हाय फ्लेमवर आपल्याला याच्या फक्त 2 शिट्ट्या काढायच्या. चवीपुरतं मीठ टाकायचं, म्हणजे त्यामुळे शेंदडी पटकन शिजते. तर याच्या मी फक्त हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. शेंदडी थोडीशी कवळी असेल तर ती पटकन शिजते आणि थोडीशी पक्की असेल, साईजला मोठी असेल तर ती थोडी उशीर लागतो शिजण्यासाठी. तर आता त्यासाठी मी चवळी घेतली आहे. रात्रभर चवळी मी पाण्यात भिजत ठेवली होती. अर्धी वाटी घेतली होती. आता चवळी छान फुललेली आहे. तोपर्यंत त्यासाठी लागणारा मसाला बघूया. त्यासाठी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात. भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात. कोथिंबीर घेतली थोडीशी. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. घरगुती मसाला घेतला आहे 1 मोठा चमचा भरून. लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद घ्यायची आणि मिक्सरला याचं छान मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्सरला छान मस्त बारीक दळून घेतलं आहे. त्यानंतर आपण बघूया शेंदड्या शिजल्या आहेत का. तर बघा, मस्त छान अशा मऊ शिजल्या आहेत. तर या शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला भिजत घातलेली चवळी टाकायची आणि चवळी टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची, तीसुद्धा हाय फ्लेमवर. आता बघा, मी ही चवळीसुद्धा शिजवून घेतली. दोघं मस्त छान शिजले आहेत. अजिबात चवळीसुद्धा जास्त शिजली नाही आणि शेंदड्यासुद्धा नाही. अशा पद्धतीने शिजली की भाजीसुद्धा खूप छान लागते. तर आता मी कढई गॅसवर ठेवली आहे. कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकायचा. तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आधी. जर तुम्ही थंड तेलामध्ये मसाला टाकला तर तो तळाला जाऊन चिपकतो. तसं न करता छान कडकडीत तेल तापल्यानंतर मसाला टाकायचा आणि पटपट ते परतवून घ्यायचा. तर अशाच पद्धतीने हाय फ्लेमवर आपल्याला हा मसाला मस्त शिजवून घ्यायचा आहे. साईडने कढईला तेल सुटायला लागलं की समजायचा मसाला छान तेलामध्ये परतून झाला आहे. आता शिजलेली चवळी आणि शेंदडी यामध्ये ॲड करायची. गॅसची फ्लेम हाय करायची आणि मस्त 2 मिनटं असंच या मसाल्यामध्ये या शिजवून घ्यायच्या. तर भाजीचा रस्सा तुम्हाला पातळ घट्टसर जसा हवा असेल तसं आता नंतर आपण यामध्ये पाणी ॲड करूया. आता हे मी छान हाय फ्लेमवर मसाल्यामध्ये शिजवून घेतले. आता यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकून थोडासा रस्सा वाढवून घेणार आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ देखील नाही. तर अशा पद्धतीने ही भाजी आपली अशी तयार आहे. तर आता मी अजून गॅसची फ्लेम लो करून 4 ते 5 मिनटं मस्त याला शिजवून घेणार आहे. त्यामुळे काय होतं की रश्श्याला प्रॉपर शेंदडीची चव येते आणि तो खाण्यासाठी खूप छान लागतो. तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घ्यायची.
तर मंडळी, आजची आपली गावरान पद्धतीची मस्त अशी शेंदडी आणि चवळीची भाजी तयार आहे. मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप सुंदर लागते. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून नक्की कळवा. पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे नवनवीन रेसिपींचे अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला मंडळी, भेटूया अशा छान छान रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर अशा छान छान रानभाज्या आणि गावरान भाज्या मिळत असतील ना, तर नक्की घेऊन या आणि आवर्जून त्या बनवून देखील खा.